ड्रायफ्रूट घालून बनवलेले हे मखाना लाडू कसे बनवायचे ते मी आज तुम्हाला या माझ्या रेसिपीमधून दाखवणार आहे. ही रेसिपी नक्की बनवून बघा. उपवासासाठी पण तुम्ही खाऊ शकता आणि जर जिमला जाणारे जे एक्सरसाइज करणारे असतील, डाएट प्लॅन करत असतील, तर हे लाडू तुम्ही नक्कीच एनर्जी देणारे लाडू बनवून खाऊ शकता. तर आपल्याला मखानाचे लाडू बनवण्यासाठी मखाना लागणार आहे. तर मखाना आपण बाजारात सहज कोणत्याही दुकानामध्ये भेटू शकतो. याप्रमाणे पॅकेट असतं. त्याच्यातले आपण मखाने आपण आता एका कढईमध्ये ह्या कपाच्या साहाय्याने मोजून घेऊया. 4 कप मी मखाना घेतला आहे. मेजरमेंटप्रमाणे आपण सगळं साहित्य घालणार आहोत. असे हे चिवट असतात, त्यामुळे आपल्याला मीडियम गॅसवरती 2-3 मिनटं याप्रमाणे आपण थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. याप्रमाणे मखाना भाजून घेतला तर मिक्सरला व्यवस्थित त्याची पूड होते. त्यामुळे आपण याप्रमाणे कुस्करले जातील असे भाजून घ्यायचं आहे. गरम चटका लागेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. त्याचा कलर थोडासा लालसर होईल याप्रमाणे भाजून घ्यायचं आहे. आता आपण मखाना काढून घेतला आहे. आता कढईमध्ये आपल्याला त्याच कपाच्या साहाय्याने अर्धा कप शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि ते शेंगदाणे आपण त्या व्यवस्थित भाजून घेणार आहोत. त्याची सालं निघेल इतपत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त काळपट डाग येईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे. याप्रमाणे आपण शेंगदाणे भाजून घेतले, त्याची सालं आपण काढून घेणार आहोत. आता त्याच कपाने मी अर्धा कप बदाम घेतले, तेही आपण थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यामुळे हे मिक्सरला व्यवस्थित त्याची बारीक पूड होते आणि मॉइश्चर राहत नाही. त्यामुळे आपले लाडू खराबही होत नाही. महिनाभरही आपले लाडू हे टिकू शकतात. तर याप्रमाणे बदाम आपण असे लालसर होईपर्यंत थोडेसे भाजून घेतलेले आहे. आणि त्याच कपाच्या साहाय्याने आपल्याला आता काजू घ्यायचे आहे. मी काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते मी अर्धा कप घेतलेले आहेत. आता आपल्याला साहित्य मेजरमेंटप्रमाणे तुम्ही घ्या, म्हणजे आपलं व्यवस्थित लाडूचं प्रमाण होईल. 4 कप मी मखाना घेतला आहे आणि अर्धा कप आपण ड्रायफ्रूट घेतले आहेत. याप्रमाणे काजूही आपण भाजून घेतलेले आहे आणि आता आपण ते थंड करत ठेवूया. आता आपल्याला मिक्सरमध्ये बदाम पहिल्यांदा लावून घ्यायचे आहेत, कारण बदाम व्यवस्थित बारीक होत नाही, म्हणून आपण पहिल्यांदा बारीक बदाम करून घेणार आहोत आणि नंतर काजूचे तुकडे त्यात टाकून घेणार आहोत आणि शेंगदाणेही त्यात टाकून घेतलेत. शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहे आणि असं रवाळ असं आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. याप्रमाणे रवाळ वाटून घ्या. जास्त बारीक पूड करू नका. पल्स मोडवरती तुम्ही ही पावडर करू शकता. ड्रायफ्रूटची पावडर तयार आहे. आता आपण ती साईडला काढून घेऊया आणि आता आपल्याला त्यामध्ये मखाना घालून घ्यायचा आहे. तर मखानाही आपल्याला रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. तर मखाना मी त्यामध्ये मिक्सरमध्ये घालून घेतले. याप्रमाणे मखानाही आपल्याला मिक्सरमध्ये ते रवाळ अशी वाटून घ्यायची आहे. याप्रमाणे मखाना वाटून झालेला आहे. बघा, याप्रमाणे जास्त बारीक पूड करू नका. आता आपण एका ताटामध्ये खजूर घेतलेत. खजूर मी बिया आणि वरचं टोक असं काढून घेतलेलं आहे. हे टोक असं काढून घ्यायचं आहे आणि आतल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि हे खजूर आपण 500 ग्रॅम घेतले. तर मखाना आपला 50 ग्रॅम मखाना असेल तर आपण 400 ते 500 खजूर घ्यायचं आहे. बघा, याप्रमाणे आपण मखाण्याची पावडर एका बाउलमध्ये टाकली आहे आणि त्यामध्येच आपल्याला ड्रायफ्रूट आणि शेंगदाण्याची पावडरही टाकून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. बघा, याप्रमाणे व्यवस्थित मिक्स करून घ्या. एखादा जर ड्रायफ्रूट किंवा मखाना बारीक झाला नसेल तर तो कुस्करून तिथल्या इथे बारीक करून घ्या. असं रवाळ असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे, म्हणजे लाडूचं टेक्स्चर खूप छान लागतं. आता आपण कढईमध्ये आता आपण मिक्सरमध्ये खजूर घालून घेतलं आहे. खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि अर्धं खजूर आणि अर्धं मिक्सचर जे ड्रायफ्रूट्स आणि मखानाचं केलेलं होतं ते आपण त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात टाकून घेणार आहोत. 2 बॅचेसमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. खजूर अर्धं टाकलं आहे आणि ही पावडर जी लाडवासाठी तयार केलेली होती ती आपण त्यात टाकून घेतली आणि मिक्सरला असं थोडंसं एखाद मिनटं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित खजूरही वाटला जातो आणि मिक्सही होतं. याप्रमाणे आपण मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे आपली मेहनत वाचते. आपल्याला मिक्सरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेता येतं.
आता आपण दुसरी बॅच ही टाकून घेतलेली आहे आणि मिक्सर लावून घेत आहोत. आता आपण एकत्र करणार आहोत. एकत्र करून झाल्यानंतर आपण लाडू वळतात का पाहूया. बघा ह्याप्रमाणे आपण लाडू सहजपणे वळू शकतो. आपल्याला गुळाच्या पाकाची गरज नाही, साखरेची गरज नाही. खजूरच्या ह्याच्यामध्येच आपण हे लाडू वळून घेऊ शकतो. खजूरचा गोडवा त्या लाडवाला येतोच. त्यामुळे हे लाडू तुम्हाला हेल्दी तर आहेच. नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि डायबिटीस लोकांसाठी हे लाडू खूप छान लागतात.